पुण्यात सापडलेला जिवंत बॉम्ब निकामी करण्यात यश आलेलं आहे। हडपसर कामधेनू स्टेटसमधील एका नामांकित रुग्णालयासमोर बॉम्ब आढळून आलेला होता। 7 तासांचा वेळ सेट करून बॉम्ब ठेवण्यात आलेला होता आणि त्यामुळे घातपात घडवण्याचा डाव होता का असा संशय व्यक्त केला जातोय। आपण थेट आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे जाऊया। सागर, जो बॉम्ब सापडलेला होता त्याला निकामी करण्यात आता यश आलेलं आहे, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्की आपण जर पाहिलं तर हडपसर परिसरामध्ये असणाऱ्या या हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये म्हणजे टॉयलेटमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आलेला होता। त्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी तो टेबलवरती आणून ठेवला, त्यानंतर पोलिसांना सांगितलं आणि पोलीस आणि त्याचबरोबर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी हा बॉम्ब जो आहे तो मोकळ्या मैदानामध्ये नेला आणि तो डिस्पोज केलेला आहे। आपण जर पाहिलं तर हा डिस्पोज करतानाचा व्हिडिओ जो आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकतो की एक मोठी घटना जी आहे ती या ठिकाणी झाली असती। नेमका हा घातपात आहे का याचा शोध जो आहे तो आता पुणे पोलिसांकडून घेतला जातोय। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार असतील, त्याचबरोबर अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील असतील आणि BDSचं पथक जे आहे ते हॉस्पिटलमध्ये अजूनही तपासणी करतंय। पथकं जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहेत। अत्यंत मोठी घटना जी आहे ती या ठिकाणी घडताना मोठं यश जे आहे ते ही घटना वाचवण्यामध्ये पुणे पोलिसांना किंवा सतर्क नागरिकांना आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। गजबजलेला हा परिसर आहे, हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आलेला होता। जर 7 तासाचा टाइम जो आहे तोही या बॉम्बवरती सेट करण्यात आलेला होता। आता पुणे पोलिसांकडून नेमका हा बॉम्ब आला कुठून या ठिकाणी सागर, एक मोठी जीवितहानी अगदी थोडक्यात टळलेली आहे। धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी। आपण पाहतोय पुण्यामध्ये जो बॉम्ब आढळलेला होता तो बॉम्ब आता निकामी करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे।